विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार 2025-26 या वर्षामध्ये BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याकरिता आज आपण ही तासिका उपलब्ध करत आहोत. विद्यार्थ्यांनो, ही तासिका सांगत असताना या तासिकेमध्ये BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याकरिता मेजर हा पेपर ठेवण्यात आलेला आहे. त्या पेपरचं नाव आहे भारतीय संविधान आणि शासन. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान आणि शासन याची माहिती मागच्या अनेक तासिकेमध्ये आपण बघितलेली आहे. परंतु ही माहिती बघत असताना आपण जे संविधान स्वीकारतो आणि संविधान स्वीकारल्यानंतर त्या संविधानामुळे भारत हा प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो. या प्रजासत्ताक देशाचा उल्लेख 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आलेला आहे. या अगोदर भारत काय होता, भारत कसा होता याची संक्षिप्त माहिती मागच्या तासिकेमध्ये बघितलेली आहे. या अगोदरच्या तासिकेमध्ये सुद्धा भारत हा संविधानाचा स्वीकार कशा पद्धतीने केलेला आहे याची चर्चा आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय महायुद्धानंतरची परिस्थिती बघितली. या द्वितीय महायुद्धाच्या परिस्थितीपर्यंत भारत हा अनेक समस्यांनी ग्रासलेला होता. या समस्येत देशातील सर्वात महत्त्वाची सामाजिक, राजकीय आणि धार्मिक या तिन्ही गोष्टीने भारत हा प्रत्येक गोष्टीला एक आव्हानांचं जे रूप असतं त्याला फेस करत होता. त्या फेस करण्यामध्ये इथल्या ज्या मुवमेंट आहेत, चळवळी आहेत, त्या अतिशय मोलाचं योगदान दिलेले आहेत. त्या चळवळीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, साम्यवादी पार्टी असेल, बहिष्कृत हितकारणी सभा असेल किंवा मद्रासमधील स्वाभिमानी चळवळ असेल, या प्रत्येक चळवळीने भारताच्या इतिहासात एक अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या या योगदानातून भारत कसा परिपक्व बनला, भारत हा देश बनण्यासाठी तळागाळातील या चळवळी एक राष्ट्रीय स्तरावरचं काम केलेले आहेत. त्या चळवळीने या देशाला एक नवीन पर्व दिलेला आहे. तो पर्व म्हणजेच भारतीय संविधान. भारताचं संविधान जे निर्माण झालेलं आहे त्या संविधानामध्ये ज्या महामानवांचा समावेश आहे ते महामानव कोण आहेत याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. भारत हा देश ज्यावेळी संविधानाची निर्मिती करत होता त्यावेळी ब्रिटिशांच्या ताब्यातील अनेक देश मुक्त होत होते. ते मुक्त होत असताना त्यांनी अशा अटी टाकल्या होत्या की त्या देशाचं शासन, त्या देशाचं प्रशासन आणि त्या देशाचं संविधान त्यांनीच निर्माण करावं. भारतासाठी ही अट ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांनी टाकली. परंतु ही अट भारतासाठी छोटी नव्हती. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका, आशिया या खंडातील अनेक देश स्वातंत्र्य प्राप्त करत होते. परंतु हे स्वातंत्र्य प्राप्त करत असताना त्यांच्यासमोर एक आव्हान होतं
की आपण संविधान कसं स्वीकारावं. काही देशांनी तर जे संविधान करते परकीय देशाचे आहेत, गाढे अभ्यासक आहेत, त्यांचा स्वीकार करून त्यांनी त्यांच्या देशाचं संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की भारत हा देश भारतातील व्यक्तीने संविधान निर्माण करण्यासाठी निघाले. ही चळवळ बारीक नव्हती विद्यार्थ्यांनो. या चळवळीमध्ये जे योगदान होतं त्या योगदानामध्ये भारतातील व्यक्ती, भारतातील महापुरुष आणि भारतातील चळवळी यांचा प्रभाव या संविधानकर्त्यावर होता. मग या संविधानकर्त्यांची निवड कशी करावी हा प्रथमतः प्रश्न भारतामध्ये निर्माण झाला. भारत तर संविधान निर्माण करण्यासाठी निघत होतं. भारताला संविधान लिहायचं होतं. संविधान लिहिण्यासाठी एक अट भारताने मान्य केली की आम्ही परकीय व्यक्तीकडून संविधान लिहिणार नाही. आणि त्या कालखंडामध्ये जे ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल जे होते त्यांनी सांगितले की भारत हा देश स्वतः संविधान लिहिणार आहे. स्वतः या भारताला बघितल्यास मला तर असं वाटतं की हे भारत देश म्हणजे जणू एक विषुववृत्त, म्हणजे संपूर्ण पृथ्वीभोवती फिरून येऊन संविधान लिहिणं. पृथ्वीभोवती संपूर्ण फिरून येऊन संविधान लिहिणं म्हणजे या पृथ्वी तलावर, भूतलावर जेवढ्या काही समस्या आहेत त्यापेक्षा अधिक समस्या भारतीय व्यवस्थेत आहेत. आणि मग या समस्या पूर्ण करून भारत संविधान लिहिल कसं हा प्रश्न पंतप्रधान चर्चिल यांच्यासमोर पडला होता. आणि मित्रहो, दुसरं एक आव्हान त्या काळातील जे संविधानकर्ते होते, संविधानाचे गाढे अभ्यासक होते, त्यांना तर आव्हान निर्माण झालं. त्यांनी म्हणले की भारत हा देश संविधान लिहिल कसं. या देशावर जे राज्य केलेले आहेत, जे राज्यकर्ते आहेत ते इथून निघून येतील, ब्रिटन परत येईल आणि परत आल्यानंतर या भारतातील अज्ञान, या भारतातील अन्याय, या भारतातील अत्याचार, या भारतातील हुकुमशाही या सर्वांची तुलना करून म्हणतात की संविधान अर्थात भारत एक उदारमतवादी तत्वांचा स्वीकार करणार आहे. संविधान लिहिणं म्हणजे त्या देशामध्ये एक लिबरल थिअरी निर्माण झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या देशामध्ये सुसंपन्नता पाहिजे. तिसरी गोष्ट, त्या देशामध्ये साक्षरता पाहिजे. त्या देशामध्ये एक प्रकारे एकरूपी शासन निर्माण होण्याची ताकद पाहिजे. तिसरी गोष्ट, जे शासन या देशामध्ये निर्माण होत आहे त्यास प्रत्येक समुदायाचं समर्थन पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या कोणत्याच घटकामध्ये भारत हा देश बसत नव्हता. आणि तरीसुद्धा भारत हा देश संविधान निर्मितीचं काम करण्यासाठी एकत्र येत होता. आणि एकत्र येत असताना यांची निवड कशी करावी हा प्रश्न संविधानकर्त्यांच्या समोर निर्माण झाला होता. आणि ब्रिटिशांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला काही दिवसामध्ये स्वातंत्र्य देणार आहे, त्या अगोदर तुम्ही संविधानाच्या कामाला लागा.
भारत देश कामाला लागत असताना त्यांनी ठरवलं की आपण लोकशाही तत्वाचा स्वीकार करणार आहे. ज्या देशामध्ये जवळपास 600 संस्थान होती, त्या संस्थानांचं प्रभाव या देशामध्ये होता. दुसरी गोष्ट, या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण झाला होता. या धार्मिक तेढातून एक नवीन देश निर्माण झाला होता या भूमीतून, तो म्हणजे पाकिस्तान. या दोन्ही समस्येतून तिसरी समस्या होती की या देशातील सामाजिक विषमता. या तिन्ही समस्येचा विचार केला तर भारतामध्ये विविध धर्म, विविध पंथ, विविध वंश आणि लिंग असमानता, या देशामध्ये निरक्षरतेचं प्रमाण साक्षरतेपेक्षा दुप्पट होतं. आणि अशा समस्येतून भारत संविधान कसं निर्माण करणार, ही एक सैद्धांतिक बाजू भारताच्या समोर होती. परंतु मित्रांनो, भारताने ठरवलं की आम्ही संविधान बनवणार आहे. आणि संविधान बनवत असताना या संविधानासाठी निवडणूक घ्यावी लागली. निवडणूक घेत असताना यामध्ये एक करार करण्यात आला की हे प्रतिनिधी कसे निवडायचे, याची बाजूसुद्धा विद्यार्थ्यांना माहीत होणं गरजेचं आहे. या प्रतिनिधीचा स्वीकार करत असताना भारतामध्ये अप्रत्यक्ष निवडणूक झाली. लोकशाहीच्या मार्गाने जे ब्रिटिश भारतामध्ये होते, त्या ब्रिटिशांच्याच कालखंडामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा लोकशाहीच्या तत्वानुसार निवडणूक झाली. ते निवडणूक होत असताना हे जे प्रतिनिधी निवडायचे होते, ते प्रतिनिधी कसे निवडायचे याबाबत विचार झाला. आणि विचार होत असताना पहिल्यांदा ज्यांच्याकडे मालमत्ता आहे, जो साक्षर आहे, आणि तिसरा घटक जो कर भरणारा मालमत्ता वर्ग आहे, या 3 वर्गांद्वारे मतदार वर्ग निर्माण करण्यात आला. भारताच्या एकूण प्रौढ संख्येपैकी जवळपास 28.5% मतदार या प्रतिनिधींची निवड केली. हे निवडलेले प्रतिनिधी काँग्रेस असेल, मुस्लिम लीग असेल, त्याच्यानंतर इथले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते असतील, प्रादेशिक घटक आहेत ते असतील, आणि जे संस्थान भारतात होते त्यांचे काही प्रतिनिधी, अशा पद्धतीने हे प्रतिनिधी निवडले. आणि निवडल्यानंतर भारतामध्ये संविधानाची सुरुवात होत आहे. अशा पद्धतीने भारतीय संविधानाच्या निर्मितीची पाहणी आपण केलेली आहे. धन्यवाद.